सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे। तो मुद्दा सोडवण्याच्या करता एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी प्रयत्नशील आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, दुमत कुणाचंच नाही, कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही। परंतु काही जण टोकाचं बोलतायत, मुंबई मध्ये येण्याची भाषा करतायत आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना, त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत, घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय। जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही। तुम्ही पहिल्यापासून हेच केलं, तुम्ही पहिल्यापासून मराठ्यांच्याच मुळावर उठले, आम्हाला हे बोलायचं नव्हतं, तुम्ही मौन धरलं होतं। आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी आहेत, परंतु शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचं। ते त्याला स्वतःला असं बोलून सरकार समजत असं, अपघातानं आलेला माणूस त्याला सरकार, आम्ही तो जर असं बोलत असला तर आम्ही त्याला सरकार नाही मानत आम्ही त्याला। जर मराठ्यांच्या पोराच्या नरड्यावर पाय द्यायचं त्याने जर ठरवलं असलं तर आम्ही त्याला सरकार नाही मानत। हा माहीत मुंबईवर जायला, मुंबईला तर जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण आणणार, तू कारवाई कर, त्या टायमाला शांततेचं उत्तर मराठीत देतील। उत्तर काय असतं?